नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण ग्रामीण डाक सेवक भरती याबद्दल माहिती घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनल मार्फत तुम्हाला भरपूर काही माहिती व नवीन जाहिरातबद्दल पण माहिती मिळून जाईल. तर लक्षात ठेवा, ही जी भरती आहे टोटल 21,413 पदांसाठी निघालेली आहे आणि ही भरती जी आहे ती भारतीय डाक विभागाकडून निघालेली आहे. यामध्ये पदाचे नाव जर बघितलं तर ग्रामीण डाक सेवक असे पदाचे नाव आहे. एकूण पदे मगाशी सांगितल्याप्रमाणे 21,413 पदे आहेत आणि महाराष्ट्रासाठी म्हटले तर 1,498 पदं ही महाराष्ट्रासाठी आहेत. त्यामध्ये जर बघितलं आपण तर अर्ज करताना परीक्षा फी बघितले तर 100 रुपये परीक्षा फी आहे आणि जर महिला SC आणि PWD तृतीयपंथी महिलांसाठी जर शुल्कच नाहीये. त्यामुळे ज्यांना 10वीच्या इयत्तेमध्ये म्हणजे 10वी ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांनी हा फॉर्म भरून घेतला पाहिजे आहे आणि यासाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही. डायरेक्ट 10वीच्या मार्कावरतीच तुमचं सिलेक्शन होत असतं. गुणवत्तेच्या आधारावरती डायरेक्ट सिलेक्शन होतं आणि निवड प्रक्रिया जी आहे 10वीच्या मार्कावरतीच आहे. शैक्षणिक पात्रता जर बघितलं तर मान्यता प्राप्त बोर्डाकडून 10वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. त्यामध्ये गणित, इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि वयोमर्यादा म्हटलं तर 18 ते 40 वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. आता तुम्हाला समजलं असेल फॉर्म कसा भरायचा. आता समजलं तरी आता अर्ज भरण्याची तारीख आता 10 फेब्रुवारी पासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख म्हटलं तर 3 मार्च 2025 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. आता जर बघितलं तर अर्ज करण्याची वेबसाईट तर तुम्ही जरी समजा गुगलवरती GDS म्हणून सर्च केलं तरी ते तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा ही जी लिंक आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही तिथून फॉर्म भरू शकता आणि हे खूप म्हणजे एक 10वीला चांगले मार्क आहेत त्यांच्यासाठी एक खूप मोठी संधी आहे. तर अजून तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर आम्हाला कमेंट्स करून कळवा. धन्यवाद मित्रांनो.